सायंकाळ म्हणजे दिवसाचा शेवट नाही, तर निसर्गाने रंगवलेली एक सुंदर कविता आहे. दिवसभराची धावपळ संपली की मनाला शांतता शोधायची असते आणि त्या शांततेचा सर्वात सुंदर रंग म्हणजे सूर्यास्त. म्हणूनच आज आपण निघालो आहे झिलपी लेककडे. रस्त्याचा आनंद घेत आणि सनसेटचा एक्सपिरियन्स घ्यायसाठी, काही मोमेंट कॅप्चर करण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्लॉग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण जात आहे झिलपी लेककडे. घरून आम्ही 5:30ला निघालेलो आहे. जातपर्यंत 1 तास लागेल. झिलपी लेक माझ्या घरापासनं 20 किलोमीटर आहे. आपण जात आहे हिंगणा रोडने. हिंगणा रोडवर मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे रोडवरती ट्रॅफिक पण वाढलेलं आहे. खरं तर या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला खूप त्रास येतो आणि 4 व्हीलर चालवायला तर अजून पण त्रास येतो. जवळपास 5 वर्षापासून मेट्रोचं काम इथे सुरू आहे. पहिल्या टप्प्याचं काम संपलेलं आहे, पण दुसऱ्या टप्प्याचं काम अजून पण सुरूच आहे. हिंगणा रोड मेट्रोच्या कामामुळे नाही, तर इंजिनिअरिंग कॉलेजमुळे फेमस आहे. पुढे YCC, दत्ता मेघे असे भरपूर कॉलेजेस आहेत. ट्रॅफिकला डिस्ट्रॅक्ट करता यावं म्हणून गाडीमध्ये आम्ही गाणे ऐकत होतो. हा बघा, हा आहे YCCचा एंट्रन्स. थोडं पुढे आले की महाराजांचा पुतळा पण दिसतो. इथनं आपल्याला राईट घ्यायचा आहे. बाय द वे, झिलपी लेक हे मोह गावामध्ये येतं. सनसेटची वेळ होत चाललेली आहे आणि आपण अजूनसुद्धा ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहे. फायनली या बाजूला मेट्रोचे काम नाही आहे, तर आपल्याला रस्ता मोकळा दिसतो आहे. स्कायचा कलर एवढा सुंदर दिसतो आहे की कधी कधी झिलपी लेकवरती पोहोचतो याची आतुरता वाढलेली आहे. आता मात्र एकच टेन्शन आहे की आपण वेळेवर पोहोचणार किंवा नाही. सनसेट तर रस्त्यावरनं फार सुंदर दिसत आहे. जसा जसा वेळ जातो आहे तसा तसा स्कायचा कलर पण अजून पण सुंदर होत चाललेला आहे. अजून माझी आतुरता वाढली आहे की लेक जवळून सनसेट किती सुंदर असणार. मी माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये प्रत्येक मोमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करत आहे. मेट्रोचं काम संपल्यापासनं मोहगावकडे जाणारा रस्ता एवढा सुंदर आहे की तुम्हाला गाडी चालवायला फार मजा येणार. झिलपी लेकला ही माझी कितवी भेट आहे ते माझ्या लक्षात नाही, पण हां, कॉलेजच्या दिवसापासून मी इथे येत आहे. हा छान रस्ता आणि गोल्डन स्काय खूप सुंदर वाटत आहे. तुम्ही बघू शकता. आपण वेळेवर पोहोचणार नाही याची खात्री मला झालेली आहे, कारण सनसेट झालेलंच आहे. तरीसुद्धा आपण लेकवर जाऊया, तिथे थोडा वेळ घालवूया, निवांत बसूया. जवळपास 7 वाजलेले आहे आणि आपण पोहोचलेलो आहे मोहगावमध्ये. इथून जवळपास अजून 2 किलोमीटर जायचं आहे. आज लेकवरून सनसेट बघायची इच्छा, ती इच्छाच राहिली. हिंगणा रोडचं ट्रॅफिक, त्यामध्ये आपला भरपूर वेळ गेला, पण
शिल्पी लेकचा सनसेट नाही तर शिल्पी लेक मी तुम्हाला नक्की दाखवणार. अजून पण 1 किलोमीटर शिल्लक राहिलेला आहे. या रस्त्यावर आल्यापासून मी ट्रॅफिक पण विसरलेलं आहे. फक्त एन्जॉय करत आहे तो हा रस्त्याचा व्ह्यू. शेवटी आपण शिल्पी लेकच्या जवळ आलेलोच आहे. राईट साईडने एंट्री घेतली की शिल्पी लेक दिसणार. शिल्पी लेकजवळ बाप्पांचं मंदिर आहे, तर इथे भरपूर श्रद्धाळू पण येतात. तुम्हाला गाड्यांची गर्दी दिसेलच. शेवटी गाडी पार्क केली. आता तुम्ही बघणार शिल्पी लेकचे काही हायलाईट्स, त्याचा परिसर. कार तिथे नेलेली. जायचं का मग तिकडे कार घेऊन? जाऊ शकतो. सनसेट बघायला भेटायला पाहिजे होतं का? रिफ्लेक्शन एक नंबर मिळाला असता. अजून पावसाने भेट दिलेली नाही आहे, त्यामुळे लेकची पातळी कमी झालेली आहे. तुम्ही बघू शकता जिथे गाड्या लागलेल्या आहेत, जिथे मैदान मोकळं दिसतं आहे, तिथे मोस्टली पाणी भरलेलं असतं. पाऊस आल्यावर ती जागा शिल्लक राहणार नाही. पाण्याची पातळी वाढणार आणि लेक अजून सुंदर दिसणार. पाण्याची पातळी कमी असल्यामुळे आपल्याला लेकच्या अगदी जवळ येता येतं. या मैदानावरती फिरता येतं. भरपूर लोकांनी इथे गाडी पार्क केलेली तर आहे आणि खूप लोक इथे जवळच येऊन बसलेले पण आहेत. लेकचा व्ह्यू एन्जॉय करताना वेळेचा आम्हाला भानच नव्हता. कधी वेळ संध्याकाळ ते रात्री येऊन गेली ते लक्षातच राहिलेलं नाही. आजच्या या व्लॉगमध्ये मला हा बेस्ट मोमेंट वाटतो. लेकवरून सनसेट्स जरी नाही दिसला, पण येथे येऊन मनाला वेगळी शांती मिळाली. पुढे बाप्पांचं मंदिर आहे. इथे अजून लाईट ऑन झालेले आहे. स्कायचा गोल्डन कलर आणि मंदिराचा गोल्डन लाईट अप्रतिम वाटत आहे.
इथे आल्यापासनं मनाला एक वेगळाच पीस मिळालेला आहे. मला तर सनसेटची आठवण पण येत नाही आहे. ते लोक म्हणतात ना, वेळेच्या आत आणि वेळेच्या नंतर काही नसतं. जे असतं ते वेळेवरतीच असतं. जे नशिबात लिहिलेलं असतं तेवढंच आपल्याला मिळत असते. आता आपण टेम्पलला व्हिजिट करणार. बाप्पांच्या मंदिराबद्दल सांगण्यासारखं काही नाही. ते अनुभवायचं असतं. तर पुढील काही व्हिडिओ तुम्ही अनुभवा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.